सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाड टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली। या प्रकरणी कुंटणखाना चालवत असल्याच्या आरोपावरून नंदिनी गोरख कांबळे वय 50 हिला अटक करण्यात आली आहे। पोलिसांना साक्षी रेसिडेन्सी येथील एका घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी प्रथम बोगस ग्राहक पाठवून माहितीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर दुपारी सुमारे 3 वाजता पोलिसांनी छापा टाकला। कारवाई दरम्यान संबंधित महिला पीडितांना पैशाचे आमिष दाखवून घरात डांबून ठेवत व वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।